श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपासिंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर. या ठिकाणी मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तरं. स्वामी भक्त हो, उद्या धर्मनाथ बीज, माघ महिन्यातील द्वितीयेला धर्मनाथ बीज असं म्हटलं जातं. नाथ पंथामध्ये या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण का, याच दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह दिला आणि या दिवशी भव्य अन्नदान म्हणजे भंडारा सोहळा पार पडला. या दिवशी गोरक्षनाथांनी आपल्या हाताने सर्वांना प्रसाद दिला आणि म्हणूनच या दिवशी सर्वांना अतिशय आनंद झाला आणि असा सोहळा प्रत्येक वर्षी पार पडावा अशी इच्छा प्रत्येकाने व्यक्त केली. आणि म्हणूनच गोरक्षनाथांनी प्रत्येक वर्षी हा उत्सव साजरा करण्याची आज्ञा त्रिविक्रमास दिली. तेव्हा सर्वांना अत्यानंद झाला आणि प्रत्येक वर्षी हा उत्सव पार पडू लागला. श्री गोरक्षनाथांनी आपल्या किमियागिरी या पुस्तकामध्ये या व्रताबद्दल माहिती दिली. जो कोणी भक्त अत्यंत श्रद्धेनं हे धर्मनाथाचं बीज करेल, त्याच्या कुटुंबामध्ये सदैव लक्ष्मी मातेचा अखंड कृपाशीर्वाद राहील. सोबतच त्या घरातील दारिद्र्य, दुःख, दोष निघून जातील आणि त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल. अशा प्रकारे या धर्मनाथ बीजाचा महिमा आपल्याला पाहायला मिळतो. आज दिनांक 20 जानेवारी मंगळवारी हा धर्मनाथ बीज सोहळा आपण साजरा करत आहोत. तर आपण आपल्या घरामध्ये हा धर्मनाथ बीज सोहळा कशा प्रकारे साजरा करायचा ते आपण पाहूया. आजच्या दिवशी आपण हा धर्मनाथ बीज सोहळा घरच्या घरी साजरा करू शकतो किंवा तुमच्या घराजवळ जर नाथांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांचं दर्शन घेऊ शकता. त्यांना हार, नारळ, फुलं अर्पण करू शकता. आणि जर का तुम्हाला हा उत्सव, नाथांची ही सेवा घरी करायची असेल तर काय करायचं, तुमच्या घरी जर नाथांचा फोटो असेल तर त्याची पंचोपचार पूजा करा. घरी बनवलेला गोडाधोडाचा नैवेद्य त्यांना अर्पण करा आणि श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय क्रमांक 34 याचं श्रद्धेनं वाचन करा. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका येईल की आपल्या घरामध्ये जर नाथांचा फोटो नसेल तर आपण काय करायचं. तर काही हरकत नाही, तुमच्या समोर असणाऱ्या श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाची तुम्ही पंचोपचार पूजा करा. त्या ग्रंथाला गंध अर्पण करा, धूप दीप ओवाळा, अक्षता अर्पण करा, फुल अर्पण करा आणि त्या ग्रंथाची पंचोपचार पूजा करा आणि त्यानंतर मग 34व्या अध्यायाचं अतिशय श्रद्धेनं वाचन करा. अशा प्रकारे आपण हा धर्मनाथ बीज सोहळा आपण घरच्या घरी साजरा करू शकतो. आता आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 34व्या अध्यायातील धर्मनाथ बीजाची कथा पाहणार आहोत. राजा त्रिविक्रमाच्या मृत्यूपश्चात स्मशानात शोकाकुल प्रजेला पाहून गोरक्षनाथ हळहळले. त्यांच्या हट्टापायी महागुरु योगी मच्छिंद्रनाथ यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवतीबरोबर 12 वर्षे संसार केला आणि प्रजेचे पालनही केले. रेवती राणीस मच्छिंद्रनाथ अंशरूपी पुत्राची प्राप्ती झाली, ज्याचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले. 12 वर्षाचा कालावधी संपल्यावर योगी मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम राजाच्या देहाचा त्याग करून पुन्हा मूळ रूप धारण केले. परंतु हे रहस्य रेवती राणीस कळले होतेच. तिने आपल्या पुत्राला धर्मनाथ यास त्याच्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करून दिली. त्यावेळी मच्छिंद्रनाथ यांनी आशीर्वाद दिला की 12 वर्षे राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ यांच्याकडून धर्मनाथ यास नाथपंथी दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंथात वाढीस लागेल. आणि तब्बल 12 वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली. तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती या द्वितीयेच्या दिनी दानधर्म करील, पुण्यकर्म करील, त्याचे सर्व तोपरी नाथ कल्याण करतील. त्याचे घरी सुख, शांती, धनसंपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग सुकर होतील. आणि हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवाने ओळखला जाऊ लागला. किमियागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करेल त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यावयाची नाहीत. त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल, प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या गृही वास्तव्याला येईल. अशा प्रकारे या धर्मनाथ बीजेचा महिमा आहे. आणि म्हणूनच आपणही सर्वांनी आजच्या दिवशी श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 34व्या अध्यायाचं अत्यंत श्रद्धेनं आणि मनोभावी वाचन करूया आणि हा सोहळा पार पाडूया. चला तर मग सेवा करूया, सेवेकरी घडवूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.